मित्रांनो, तुम्ही नुकतीच जमीन घेतली आहे आणि तुम्हाला आता वाटतंय की आता मला इन्कम टॅक्स भरावा लागेल. तर थांबा. कारण जमीन खरेदी केल्यावर कोणता टॅक्स भरावा लागतो आणि तो किती वर्ष भरावा लागतो याबद्दल अजूनही बऱ्याच लोकांना गैरसमज आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही जमीन खरेदी केली तर तुम्हाला टॅक्स भरावाच लागतो असं काही नसतं. जर तुम्ही शेतीची जमीन खरेदी केली तर तुम्हाला लँड रेव्हेन्यू किंवा मग स्थानिक कर भरावा लागतो. आणि जर तुम्ही रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल प्लॉट घेतलात तर तुम्हाला त्या भागातील ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका अशा लोकांना प्रॉपर्टी कर द्यावा लागतो. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, की तुम्ही जमीन किती वर्ष ठेवता यावर तुमचा टॅक्स डिपेंड होत नाही. म्हणजे तुम्ही जमीन 1 वर्ष ठेवा किंवा मग 20 वर्ष, फक्त तुम्ही मालक आहात म्हणून तुम्ही तिथला इन्कम टॅक्स भरायचा असं काही नसतं. पण जर तुम्ही जमीन विकली आणि त्याच्यावर नफा कमवला तर तुम्हाला कॅपिटल गेन नक्की भरावा लागतो. आता जर तुम्ही जमीन 24 महिन्यांपेक्षा जास्त ठेवली असेल तर तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन आणि जर त्यापेक्षा कमी काळासाठी ठेवली असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा भरावा लागतो. म्हणून लक्षात ठेवा, जमीन घेतल्यावर मला किती वर्ष कर भरावा लागतो याचं उत्तर जर हवं असेल तर ते असं असेल की जर तुम्ही जमीन खरेदी केलीत आणि तुम्ही त्या जमिनीचे मालक आहात तर तुम्हाला तिथले स्थानिक कर भरावे लागू शकतात. पण जर तुम्ही जमीन विकून त्याच्यावरती नफा मिळवत असाल तरच तुम्हाला इन्कम टॅक्स म्हणजेच कॅपिटल गेन हा भरावा लागतो. त्यामुळे पुढच्या वेळी जमीन खरेदी करताना या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा प्लॉट ज्ञान.